नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे। हा आपला हरभराचा प्लॉट मित्रांनो, आज 30 डिसेंबर सकाळी जवळपास 5-6 वाजतापासूनच धुकं पडायला लागलं होतं, कारण वातावरण निवाळतील आहे। आणि जेव्हा काही वातावरण येऊन पाऊस पडून जातो, कुठे चांगला, कुठे मध्यम, कुठे जोराचा, कुठे नुकसान असा पाऊस, कुठे गारपीट झाली एका दोन ठिकाणी, तर त्यानंतर वातावरणामध्ये गारवा यायला लागतो आणि असलेल्या आर्द्रतेमुळे दवबिंदू गोठल्यासारखं होतं, त्यामुळं धुकं पडते। तर ते म्हणजे वातावरण जे बाहेर ढकलायला सुरुवात होती त्यावेळेस ते धुकं पडते जवळपास, कारण थंड वारे सक्रिय व्हायला लागतात आणि आर्द्रतासुद्धा जी असते वातावरणात ती गोठल्या जाते। त्यामुळं बारीक बारीक अशी तुम्हाला सूक्ष्मकण हे पिकावर अत्यंत आर्द्रता वाढल्यासारखं वातावरण बनते त्या दिवशी, म्हणूनच पिकाला धोका निर्माण होतो व बुरशीची वाढ होऊन ते फुलगळ, झाडं करपणे, मर जाणे असे प्रकार तुमच्या याच्यात होतात। म्हणून आपण असं दिसता क्षणी ज्या दिवशी असं वातावरण असेल त्या दिवसाच्या मध्ये आपण शेतामध्ये असे धुपण केलं पाहिजे। शक्यतो सकाळी, खास पिरियड आहे सकाळचा, एकदम 3 वाजतापासून ते सकाळी 6-7-8 वाजेपर्यंत या दरम्यान ते धुकं जास्त पडते आणि रात्रीला कमी पडते, पण रात्रीसुद्धा तुम्ही करू शकता। तर हे आमचं हरभराचं पीक, कालच याचा जो दुसरा स्प्रे होता शेतात झाला, तर आम्ही याच्यामध्ये दुसऱ्या स्प्रेमध्ये ॲझोक्सोस्ट्रोबिन, डायफेनोकोनॅझोल असं कॉम्बिनेशन बुरशीनाशक घेतलं बढिया, कारण वातावरण अगदी निवळतीला होतं त्यामुळं ते आवश्यक होतं चांगलं बुरशीनाशक घेणे। आणि फंटॅक घेतलं जवळपास कोरोमंडलचं 20 ml पंपाला। त्यानंतर 52-34 घेतलं, फुलधारणा चांगली आहे, फुल अवस्था आहे म्हणून 52-34 घेतलं। त्याच्यानंतर स्टिकर घेतलं आणि एक मायक्रोन्यूट्रन घेतलं चांगल्या कंपनीचं। तर असा एक इमामेक्टिन घेतला, आणखी 10-12 ग्रॅम इमामेक्टिन टाकलं पंपाला। तर अळीचं प्रमाण आता वाढ होत आहे, कारण अमावस्यासुद्धा आलेली आहे, त्यामुळं असा हा स्प्रे आपण घेतलेला आहे आणि याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच येत्या 7-8 दिवसात याचे चांगले रिझल्ट दिसतील। चांगली फुलधारणा, फलधारणा आणि घाटी अवस्था लवकर येईल याची। सध्या जवळपास तुम्ही बघू शकता की आता गाठी अवस्था यायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, आता येणाऱ्या 8 ते 10 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात कुठेही पाऊस नाही। थंडी तुम्हाला 1-2 पर्यंत हलकी वाढ होत जाणार आहे आणि 1-2 नंतर चांगली थंडी जवळपास 12, 13, 14, 15 या दरम्यानची थंडी महाराष्ट्रात बघायला मिळणार। मागीलसारखी कडाक्याची थंडी येताना दिसत नाही अजून तरी या येणाऱ्या दिवसात, पण नंतर संक्रांतीच्या वेळेस चांगली थंडी येण्याची शक्यता आहे जवळपास नंतर। तर असो, सध्या आता पाऊस वगैरे काही नाही, कुठलंही तुम्हाला चिंता करण्याचं काम नाही।